हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शुभम ताणताण करत घरात शिरला. आई आणि बाबा त्याच्या मागून रूममध्ये आले. दोघांनाही कळेना नेमकं झालं काय ते. आपला मुलगा एवढा का चिडला ते. शुभम, काही सांगशील का? आता किती छान मूड होता तुझा. सर्वेशच्या मुलाला किती छान सांभाळलं. वहिनी किती खुश झाली. तुझं कौतुक ऐकून एकदम भरूनच आलं मला. आईने शुभमचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न केला. कौतुक म्हणे, तो सर्वेश माझा मावस भाऊ म्हणे. त्याच्या मुलाला माझ्याकडे सोडून गेला. तुम्ही सगळे उठून गेलात. मन रमले त्या मुलामध्ये. आजूबाजूला कोण आलं कळलंच नाही. तर त्या सावीची आई मला बघून म्हणते, काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. एकटे मूल असेच असतात, बायल्या आहे म्हणे. असा राग आला त्या बाईचा. बाजूलाच सावी बसली होती. मनात आलं तिला घेऊन जाऊन सावीच्या आईला पुरुषार्थ काय असतो तो दाखवावा. पुरुषार्थ काय असतो? पुरुषार्थ? इतक्या वेळची शांत बसलेल्या बाबांनी प्रश्न केला. शुभमला काय बोलून गेलो ह्याची जाणीव झाली. पप्पा, रागात विचार आला माझ्या मनात. अच्छा, तेव्हा रागात होतास, आता शांत आहेस ना? मग सांग की काय असतो पुरुषार्थ? बाबांच्या शब्दातली खोच शुभमला कळाली. मॅनलाइनेस किंवा मॅनहूड. मी अर्थ विचारला. भाषांतर नाही, पण ते जाऊ दे. तू जे काही करण्याचा विचार केला तो मॅनहूड होता का? त्याला पुरुषार्थ म्हणतात का? बाबांच्या या प्रश्नावर शुभम एकदम गप्पच झाला. बाळा, आज आम्ही हरलो रे. तुझ्या मनात हा विचार आला म्हणजे आम्ही कुठेतरी तुला मोठं करताना आमचं संगोपन, आमचे विचार तुझ्यापर्यंत पोहोचवायला चुकलो. आईच्या स्वरातला हताश सूर शुभमला जाणवला. म्हणजे मीच चुकलो असं ना? ती बाई मला बाईला म्हणाली, त्याचं काहीच नाही असंच ना? शुभमला आईबाबांचं वागणं खटकायला लागलं. हे दोघे मला अजूनही लहानच समजतात. कोणीही या टपली मारा. संस्काराच्या नावाखाली द्या मोठे मोठे लेक्चर. ती बाई म्हणाली म्हणून तू बायला का? कोणीतरी म्हणतं म्हणून आपण असतो का? तू स्वतः कोण आहे त्यावर तुला डाऊट आहे का? बाळ, आयुष्यात असे बरेच क्षण येतील ज्यात लोक तुला काहीही बोलतील. त्यांना उत्तर द्यायला थांबू नकोस. आपलं ध्येय काय आहे त्याच्याकडे लक्ष दे. कुचळक्या काय चालूच असतात. आईनेही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मी कुठे त्या बाईला काही बोललो? मी तर मनात विचार केला. शुभमचं प्रत्युत्तर तयारच होतं. आणि जो विचार केला त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का? बाबांनी त्याला प्रतिप्रश्न केला. तुम्हाला नाही वाटत का तुम्ही मुद्दा कुठे नेत आहात? एखादे आईवडील असते तर त्या बाईची खरडपट्टी काढली असती. आणि आमच्या घरी बघा, त्याचा राग इतका अनावर होत होता की त्याला आपली चुकीसुद्धा मान्य नव्हती. जगाने कसं वागावं हे आम्ही का सांगावं? आमच्या मुलाने कसं वागावं हा आमचा प्रश्न आहे. ती बाई काहीही बोलली तरी तुझ्या शरीराला छिद्र पडली की तू खरंच बायला झालास? आघात होतोच ना? की संवेदना मेल्या आहेत? माझ्या की मला काहीच फरक पडत नाही. शुभम वादालाच पेटला होता. रश्मी आत्या तुझ्या पप्पांची कोण माहिती आहे? आईने आपला पुढचा प्रश्न विचारला. आता हे काय नवीन? पप्पांची सख्खी बहीण. शुभमच्या उत्तरावर आई आणि बाबांची नेत्रपल्लवी झाली. तू कधी रश्मी आत्या आणि बाबांचा लहानपणीचा फोटो बघितला आहे का? शुभम विचारात पडला. खरंच की, पप्पा आणि रश्मी आत्याचा लहानपणीचा आपण कधी फोटोच नाही बघितला. त्याचा विचारमग्न आणि प्रश्नार्थक चेहरा बघून आईनेच बोलायला सुरुवात केली.
रश्मी आत्या तुझ्या बाबांची मानलेली बहीण आहे. आत्याचे मिस्टर एअरफोर्समध्ये आहेत, हे तर तुला माहितीच आहे. त्यावेळी 1999 मध्ये कारगिलचं युद्ध सुरू झालं आणि आत्याची ड्यू डेटसाठी आलेल्या मामांनी अचानकपणे परत जावं लागलं. आत्याची आई किंवा आजीला बोलवलं होतं, ते पोहोचणार त्याच्या आधीच आत्याला कळा सुरू झाल्या होत्या. आणि तेव्हाच मी सुद्धा तुझ्यासाठी हॉस्पिटलमध्येच पोहोचली होती. तुझ्या आजी आणि पप्पांसोबत मला ॲडमिट केलं आणि बाबांनी आत्या दिसली. पप्पा काही विचार न करता आत्याकडे धावत गेले आणि तिला धरलं, कारण तिला घेरी आली होती. हातातली पर्स आणि फोन नंबरचा कागद पप्पांच्या हातात देऊन तिने इतका वेळ धरलेला संयम सोडला. पप्पांनी आत्याला उचलून घेतलं आणि तेवढ्यात स्ट्रेचर आणलं वॉर्डबॉयने. पप्पांनीच फॉर्म साईन केला, आत्याला ॲडमिट केलं. आपली सही येईपर्यंत पप्पा तिथेच उभेच होते. सगळा खर्च त्यांनी स्वतः केला. आत्याची पर्स त्यांच्याकडे असताना आणि त्या कागदावर जो नंबर लिहिला होता तिथे फोन लावला आणि मामांना कळवलं. इकडे तू पण आला. मी पप्पांची विचारणा केली, पण आजीने औषध घ्यायला गेले म्हणून सांगितलं. ह्या सगळ्या प्रकारात अजून एक प्रकार झाला. पप्पा जेव्हा आत्याला उचलून घेऊन स्ट्रेचरवर ठेवलं होतं आणि मध्ये नेलं होतं, तेव्हा एक नर्स काहीही माहिती नसताना बाबांना काय काय बोलली. आधीच कॉल करून ठेवायचा ना. बाईला अडकवून ठेवलं. रिसेप्शनिस्ट पण बोलली होती. पण पप्पांनी त्याच्याकडे लक्ष तर दिलंच नाही, पण आत्याची मात्र पूर्ण काळजी घेतली. त्या दिवशी पप्पांनी केला तो होता धर्म. पुरुषार्थ म्हणजे पुरुष धर्म पाळला आणि स्त्री धर्माला जगवलं. तो होता अर्थ. पुरुषार्थ म्हणजे पैशाचा विचार न करता माणुसकी दाखवली. तो होता काम. पुरुषार्थ दुसऱ्या स्त्रीला माता भगिनी समान मानलं. तो होता मोक्ष. पुरुषार्थ फळाची अपेक्षा न करता त्यांनी कोणाला तरी निरपेक्ष मदत केली होती आणि जन्मभराची नाती कमवली होती. याला म्हणतात पुरुषार्थ. म्हणजे माणसाच्या जीवनातील ध्येय किंवा उद्देश. आणि एका बाईच्या काहीतरी बोलण्यावर तुला तिच्या मुलीच्या आयुष्याची खेळायचा विचार येतो आणि त्याचं तुला वाईट वाटतं? तर नाहीच ना. उलट वाद घालतो आहे तू आणि गोष्ट करतो आहे तुझ्या संवेदनाची. शुभम नुसता निशब्द नाही झाला, तर त्याच्या चुकीची जाणीव होऊन त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. बाळा, या अश्रूंची साठवण जन्मभर मनात ठेव आणि खरा पुरुषार्थ गाजव. बाबांनी आणि आईने एकत्र त्याला आशीर्वाद दिला.